पवार आज पक्षाच्या नव्या नावाचा पर्याय देणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असं नवं नाव देणार आहेत। तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। तर शरद पवार आज पक्षाच्या नव्या नावाचा पर्याय देणार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असं नवं नाव ते देणार आहेत आणि महत्त्वाची आपण सध्या ही बातमी पाहतोय। शरद पवार आज पक्षाच्या नव्या नावाचा पर्याय देणार आहेत आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असं नवं हे नाव असेल आणि यासाठी जो पर्याय आहे तो आज ते देतील। तर कालच निवडणूक आयोगाने खरं तर हा मोठा निर्णय दिलेला होता आणि राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह होतं ते अजित पवार गटाला सुपूर्द करण्यात आलेलं होतं आणि त्याच्या विरोधात शरद पवार गट यांना नवा नावाचा पर्याय द्यायची मुदत सुद्धा देण्यात आलेली होती आणि त्याच नावाचा सध्या पर्याय समोर आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असं नवं नाव सध्या ते देणार असल्याची माहिती समोर मिळते। तर महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। शरद पवार आज पक्षाच्या नव्या नावाचा पर्याय देणार आहेत आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असं हे नवं नाव असेल अशी माहिती सध्या मिळते। इसको चैलेंज करने के लिए सुप्रीम कोर्ट में हम लोग अपील करेंगे और आगे चल के क्या हमारी स्ट्रेटेजी होगी, किस तरीके से। और ये बात तय है कि जो भी इन्होंने डिसीजन दिया है, लेकिन पूरे देश के राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्यकर्ता पवार साहब के साथ में हैं। खास तौर पे देश का युवा पवार साहब के साथ बिल्कुल अडिग खड़ा हुआ है। सर, तो क्या आप लोग चुनाव आयोग नहीं जाएंगे? क्या चुनाव आयोग? देखिए, अभी उसके लिए उनकी बातचीत वगैरह चल रही है। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सध्या शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण पाहतोय शरद पवार आज पक्षाच्या नव्या नावाचा पर्याय देणार आहेत आणि त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असं नवं नाव ते देणार असल्याची माहिती मिळते आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे नवीन नाव असणार आहे त्याच्यामध्ये शरद पवार ज्या पद्धतीने शिवसेनाचं नाव होतं उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या पद्धतीने देणार आहे। मात्र जे चिन्ह आहे त्यांनी सिलेक्ट केलं त्यापैकी एक चिन्ह आता आपल्या माहिती येत आहे ते म्हणजे वटवृक्ष हे त्यांच्या पक्षाचं चिन्ह असणार आहे आणि शरद पवार यांच्या नावाला साजेच हे चिन्ह असणार आहे। तर 3 चिन्हांची हे झालेली आहे। नक्की शिवाजी, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार असं या पक्षाचं नवीन नाव ते देणार आहेत।